देवा, आज डोळे भरून पाहून घेतो तुला. जी गोष्ट होऊ नये असं वाटत होतं तीच गोष्ट आता घडणार आहे. तू आम्हाला सोडून जाणार. गेल्या महिन्याभर लहान थोरांनी पोराबाळांनी गजबजलेली ही सहान आता सुनी सुनी होणार. पालखीत बसल्यापासून जो काही आनंद उत्साह भरला होता तो आज डोळ्यातल्या आसवांमध्ये एकवटून आला आहे. तू पालखीत बसून सानेवर आल्यापासून तुझ्यात आम्ही पूर्णपणे गुंतून गेलो होतो. घरी येताना तुझी पालखी सजवायची, तुला खांद्यावर घेऊन नाचवायचं, किती आणि काय त्या तरा. तुझ्यासोबत अगदी एकरूप होऊन गेलो होतो. वर्षभर काबाड कष्ट करणारा माणूस तुझ्या सेवेत अगदी दंग झाला होता. गावापासून लांब राहणारा, सुट्ट्या टाकून वेळ प्रसंगी खोटं नाटं सांगून फक्त तुला भेटण्यासाठी गावी आला होता. आणि ज्यांना कितीही प्रयत्न करून येता आलं नाही त्यांनी सुद्धा तुला अप्रत्यक्षरित्या का होईना पण मोबाईलवर खेळताना नाचताना पाहिलं. खरंच डोळ्याचं पारणं फिटलं. दरवर्षीचा शिमगा सण एखाद्या मृगजळाप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचं शिंपण करून जातो. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. तेच आज घडणार आहे. तू जाणार हे दुःख प्रत्येकाच्या मनात आहे, पण तुझ्यासोबत घालवलेले हे क्षण, या आठवणी आम्ही साठवून ठेवणार आहोत तू पुढल्या वर्षी येईपर्यंत. देवा, एकच विनंती आहे, या आनंदाच्या भरात आमच्याकडून असंख्य चुका घडल्या असतील. त्या आईच्या मायेनं पोटात घे, वडिलांच्या प्रेमानं कान धर, पण देवा आमच्यावर रागवू नकोसा. प्रत्येकानं आपापल्या परीनं तुझी सेवा केली, ती गोड मानून घे आणि पुढल्या वर्षी असाच हसत ये. सांभाळ कर सर्वांचा. देवा, भेटण्यासाठी पुन्हा येशील ना? वाट पाहतोय तुझी.